माझं नाव पांडुरंग दशरथ भुजबळ, राहणार शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणा. नंदा पांडुरंग भुजबळ. साधारण 1.5 एकर आहे. तर आता साधारण 1 एकर पपई आणि शेवगा लावलेला आहे. या जमिनीवर हरभरा आणि मूग वगैरे म्हणजे अशी कांदा याच्या आधी ताक केला होता. तर ते तागाचं पौष्टिक खत चांगलं झालं होतं, हिरवळीचं खत झालं होतं. तर नाही जिरायताला नाही, तिकडे कडधान्य वगैरे होतं, पण मी रासायनिक कधीच वापरलं नाही आजपर्यंत. तर नाही ते आम्ही सुक्रे सरांच्या कंपनीवर गेलेलो, तिथं सिद्धेश साकोरे सर भेटलेले आहे. तर तेव्हा त्यांनी आम्हाला पपईविषयी माहिती दिली आणि सांगितलं की ते त्याच्यामध्ये आपण आंतरपिकही घेऊ शकतो आणि उत्पन्नही चांगलं मिळू शकेल तुम्हाला. हां, राजमा करणार आहे आणि त्याच्यानंतर मग परत हरभरा करणार राजमाने. 10,000चा हरभरा झाला असं आंतरपीक याच्यात. म्हणजे त्याला एकरी लाख रुपये बागायचं उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणजे त्याला 500 झाड आहे, साधारण 3,000 रुपये तो खर्च. 3,000चं त्यांनी औषध दिलं, म्हणजे सेंद्रियचं औषध. ठिबक म्हणजे 20,000 रुपये खर्च झाला साधारण. मी सांगतो तुम्हाला, जीवामृत वगैरे त्याचं गांडूळ खत हेच कायम टाकतो. माझ्या रानाला रोग नाही. आता सुद्धा या पपईला काय झालं, पावसामुळे फक्त पपई जरा फसलेली नाही, अजून तरी काय नाही. आणि ती मार्गदर्शन चांगलं करतात बरं का. काल मी म्हणलं भाई पपईची झाडं जरा बुडली, तर लगेच आले 24 तासाच्या आत आले, म्हणले काय नाही, फक्त ते ट्रिचिंग करा. त्यांनी औषध दिली होती. मातीची पोत वगैरे सुधरती. शिवाय आपल्याला बी खायला ही पपई म्हणजे चांगली. मुळे शक्यतो आपण आपल्या कुटुंबापुरतं तरी शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवूनच खावं.